भुजबळ कॅबिनेटच्या बैठकीला थांबलेले नाहीत ही आत्ताची महत्त्वाची बातमी। ओबीसी समाज नाराज आहे। काल ज्या पद्धतीने उपसमितीने GR मनोज जरांगेंना सुपूर्द केला त्यानंतर आता ओबीसी समाज नाराज आहे। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, ओबीसी समाज नाराज आहे हे यातून दिसते। सुवर्णा, नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅझेट दिल्यापासून छगन भुजबळ आहे ते नाराज झाल्याचं समजतंय। कारण की या अगोदर देखील मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक देखील आहे ती बोलवण्यात आली होती आणि जशाच तसं उत्तर आहे ते देऊ अशा पद्धतीने सांगितलं होतं। मात्र आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीला देखील आहे ते छगन भुजबळ उपस्थित राहिले नाहीयेत। प्री कॅबिनेट जी राष्ट्रवादीची होती त्या प्री कॅबिनेटला खरं तर छगन भुजबळ उपस्थित होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आणि त्यानंतर लगेच जे आहे ते छगन भुजबळ आहे ते सह्याद्रीवरून आहे ते निघालेलं पाहायला मिळत आहे। कारण की छगन भुजबळ यांनी देखील स्पष्ट केलं आहे की मी या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते कोर्टात देखील जाणार आहे। त्यामुळे आता नेमकं ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ काय स्टँड घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। ओबीसीचे सर्वच नेते आहेत ते नाराज झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण की ज्या पद्धतीने गॅझेट आहे ते दिलेलं आहे आणि गॅझेट दिल्यानंतरून ज्या पद्धतीने खरं तर GR काढताना यामध्ये नमूद करायला पाहिजे होतं की ज्या हरकती आहेत या हरकती मागवणं गरजेचं होतं। मात्र तशा पद्धतीचं कुठलंही हरकती आहेत त्या देखील आहेत त्या मागवण्यात आलेल्या नाही। त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाज आता नाराज झाले असंच म्हणावं लागणार आहे। गणेश, इतर ओबीसी नेत्यांशी बोलणं झाले का? त्यांच्याकडून काही अपडेट मिळत आहेत का किंवा भुजबळांशी संपर्क झालाय का? नक्कीच छगन भुजबळ ज्यावेळेस सह्याद्रीमधून बाहेर पडत होते त्यावेळेस देखील आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता थेट सह्याद्रीच्या बैठकीतून आहे ते निघालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर बाकीचे जे काही ओबीसीचे नेते आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, लक्ष्मण हके असतील, हे सगळेजण आहेत ते नाराज झालेले आहेत। हे सगळेजण आता एकत्र भेटून नेमकी काय पुढची भूमिका घेतात हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। अगदी बरोबर आहे। आता या नेत्यांची भूमिका काय असेल त्याकडे लक्ष लागलेले। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर भुजबळ आणि ओबीसी समाज नाराज असल्याचं यातून स्पष्ट दिसतंय। म्हणूनच भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला न थांबता निघून गेलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।